रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आजचा विषय थोडा हार्ड आहे। विषय हार्ड असण्यामागे कारण एकच आहे, फ्लॅट पण हार्ड आहे, किंमत पण हार्ड आहे, सगळंच हार्ड आहे। कारण फ्लॅटच जो आहे तो आहे हिरानंदानी इस्टेटमध्ये, आणि हिरानंदानी इस्टेटमध्ये आता जो फ्लॅट आपण बघतोय खरं तर डुप्लेक्स आहे। म्हणजे 25-26 माळा जरी धरला तर 25-26 माळा असाच विचार करा, आणि त्याच 25-26 माळ्यामध्ये साधारणतः 2200 ते 2300 कार्पेट असणारा हा डुप्लेक्स मी आज दाखवण्याचा प्रयत्न करतोय, जिथे 5 BHK असणार आहे, बाल्कनी असणार आहे, आणि फ्लॅट खूप सुंदर आणि खूप मोठा असणार आहे। कारण त्याच्याच बाल्कनीमध्ये आपण खरं तर उभे आहोत, आणि त्याची बाल्कनी जर तुम्ही बघितली तर तुम्हाला जाणवेल की बाल्कनी किती मोठी आहे। कारण एवढी मोठी बाल्कनी आहे, आणि बाल्कनीतनं मात्र जर तुम्ही बघितलं तर चांगल्या पद्धतीचा व्ह्यू पण आहे। पुढेच तुम्हाला मोकळं, म्हणजे सगळं मोकळाच व्ह्यू आहे, कुठं दबल्यासारखं नाही किंवा तुमच्या अंगावर आरती आल्यासारखं काहीच नाही आहे। आणि सुंदर असा क्रिक फेसिंग तुम्हाला दिसतो, झाडी तुम्हाला दिसतात, आणि बाकीच्या असणाऱ्या बिल्डिंग्स दिसतात। तुमच्याच घरामधनं जे ठाणा हिरानंदानी इस्टेटच्या आतमध्ये किम्स नावाचं हॉस्पिटल झालं आहे, ते किम्स हॉस्पिटल आपल्या एकदम घराच्या बाल्कनीमध्ये उभं राहिल्यानंतर तुम्हाला मात्र नक्की आणि परफेक्ट चांगल्या पद्धतीचं दिसते। सकाळचा टायमिंग आहे, सकाळचं ऊन तुमच्या बाल्कनीत प्रॉपर येणार आहे। कारण ही जी साईज आहे ही साईड ईस्ट असल्यामुळे तुमची बाल्कनी ईस्ट साईडला आहे, त्याच्यामुळे सकाळचं ऊन तुम्हाला घेता येणार आहे। आणि सगळ्या रूमच्या ज्या खिडक्या आहेत त्या वेस्ट साईडला आहेत, ज्या बेडरूमच्या खिडक्या आहेत त्या वेस्ट साईडला आहेत, त्याच्यामुळं पलीकडली हवा तुम्हाला येणार आहे, आणि ह्या सकाळचं ऊनही तुम्हाला तुमच्या घरामध्ये मिळणार आहे। आणि विशेष म्हणजे ज्यावेळेला आपण हे घर बघतो पूर्णपणे, याचा जो मेंटेनन्स आहे हे 14,000 रुपये याचा मेंटेनन्स असणारा फ्लॅट असणार आहे। स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम सगळ्या सुविधा उपलब्ध असणार आहेत। आणि घराच्या बाहेर ज्यावेळेला येतो त्यावेळेला मात्र हे साऊथ वेस्ट असणार आहे, आणि आतमध्ये जाताना वेगळं आहे। तर ज्यावेळेला घरात आपण येतो, म्हणजे ज्यावेळेला लॉबीमध्ये येतो, लॉबीला तुम्ही बघू शकता ह्या साईडला 1, 2 आणि 3 अशा टोटल तुम्हाला 3 लिफ्ट मिळतात, 1, 2 आणि 3। आणि लिफ्टच्या नंतर जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे 2च फ्लॅट ह्या फ्लोअरवरती तुम्हाला मिळतील। एक समोर एक फ्लॅट आहे, आणि हे अपोजिटला एक फ्लॅट आहे। टोटल 2च फ्लॅट, 1 फ्लॅट 2 फ्लॅट, ह्याच्यापेक्षा इथं फ्लॅट डुप्लेक्स नाही आहे। आणि ज्यावेळेला आपण घराच्या आतमध्ये एंटर करणार आहोत त्यावेळेला तुम्हाला समजेल की किती मोठा हा याचा प्रचंड मोठा असा हॉल आहे, ज्याच्यात उजेड वारं हे खेळतं असणार आहे पूर्ण घरामध्ये। वारं खेळतं असण्यामागं कारण हे आहे की एक तुमची खिडकी पूर्वेला आहे आणि एक ही पश्चिमेला असल्या कारणानं तुम्हाला जाणवेल की हा हॉल किती मोठा आहे, प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीचा हा हॉल आहे। जर तुम्ही खालचं काम पण बघितलं किंवा सगळं जरी आपण बघितलं तुम्हाला जाणवेल की हे खरोखर खूप सुंदर आहे। आणि ज्यावेळेला तुमचा हा हॉल एवढा मोठा तुम्ही बघणार ना, आणि वरती जर बघितलं तुम्हाला एवढं मोठं सिलिंग हाईट ह्या हॉलमधले वरती दिसते, कारण की डुप्लेक्स आहे ना, तर त्याच्यामुळे तुम्हाला वरती जरी बघितलं तसं मोकळं मोकळं मस्तपैकी वाटतं। आणि एवढा मोठा हॉल, आणि हॉलच्या शेजारी जर तुम्ही आलात तर इथे खेळती हवा असणारी एक बाल्कनी आहे, जी खूप मोठी आणि खूप प्रशस्त नक्की आहे। त्याच्यामधनं तुम्हाला पूर्ण हिरानंदानी इस्टेट दिसतं, आर्केडिया सर्कल दिसतंय, सगळंच दिसते। म्हणजे इथं काय न बघण्यासारखं असं काही नाही, सगळंच काही तुम्हाला दिसतंय। इकडनं घोडबंदर रोड हे ते सगळं ब्रह्मांड सगळं तुमच्या घरामधनं तुम्हाला प्रॉपरली नीटनेटकं आणि चांगल्या पद्धतीचं नक्की दिसते, क्रिक वगैरे पण दिसतंय। तर अशा पद्धतीचा हा खरंच खूप सुंदर आणि खूप मोठा फ्लॅट आहे। ज्या मंडळींचं चांगलं बजेट आहे, हिरानंदानी इस्टेटला राहायचं आहे, मोठा फ्लॅट पाहिजे, कार्पेट मोठा पाहिजे, सगळंच मोठं पाहिजे, त्या लोकांसाठी हा विषय आपल्याकडे नक्की उपलब्ध असणार आहे। ज्यावेळेला आपण हॉलच्या ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला तुम्ही वरती जाण्यासाठी 3 बेडरूम होते, वरती खाली 2 बेडरूम असणार आहे, तर वरती जाण्यासाठी शिडी आहे। इकडे मात्र तुमचं स्टोरेजची जागा आहे, आणि ती खूप मोठी आहे। इकडे एकदम बघितलं तरी तुम्हाला जाणवेल की याला मोठं स्टोरेज मात्र नक्की मिळतं। ज्यावेळेला आपण ह्या साईडला तुमची 2 बेडरूमची सुविधा आहे, मात्र इकडे तुमचं किचन वगैरे ते मी दाखवतो। ज्यावेळेला आपण ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला इमिडिएटली तुम्ही इकडे आला तर तुम्हाला इथे कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट चांगल्या पद्धतीचं दिलं गेलेलं आहे, जे मोठं असणार आहे। आणि इकडं परत स्टोअरसाठी जागा तुम्हाला उपलब्ध नक्की असणार आहे। म्हणजे थोडक्यात अशा पद्धतीचं हे वॉशरूम असणार आहे। नंतर ज्यावेळेला बाहेर येतो, बाहेर आल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली असं मस्त मोठं किचन दिलं गेलेलं आहे, ज्याच्यात तुम्ही बघू शकता किती मोठं किचन आहे। इथे गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आली, इथे वॉशिंग मशीनसाठी पॉईंट आहे, आणि हा असा सुंदर आणि चांगला मोठा किचन तुम्हाला एल शेपमध्ये दिलं गेलेलं आहे, जिथे तुम्ही असं बघू शकता किती चांगलं आणि किती मस्त आहे। इथं तुमचं मोठं फ्रीज इथं नक्की राहू शकते, एवढी मोठी जागा आहे। वरती जर बघितलं तर फॉल सिलिंगचं काम थोडंसं फार
म्हणजे चांगल्यापैकी केलेलं आहे. तुम्हाला डागडुजी किंवा दुनियादारी काय करायचं असेल, एक्स्ट्रा काय तुम्हाला खर्च करायचा असेल तुम्ही करू शकता, याच्यात काय प्रॉब्लेम नाही आहे. तर अशा पद्धतीचा हा तुमचा किचन होता. ज्यावेळेला किचनमधनं आपण बाहेर येणार आहोत, एका साईडला गेलं तर हॉल आहे, वरती जाण्यासाठी तुम्हाला 2 बेडरूमसाठी जागा असणार आहे. जे खालचे बेडरूम जेवढे मोठे तेवढेच वरचे बेडरूम असणार आहेत. आणि जर आपण ह्या बेडरूमला आलो तर ह्या साईडला एक बेडरूम आहे. ह्या बेडरूमची साईज जर बघितली तुम्हाला तर जाणवेल की बाबा खरोखर खूप मोठ्या साईजचा हा फ्लॅट असणार आहे, बेडरूम आहे. आता हा बेडरूमला खरं तर तुम्ही बघितलं तर थोडी साफसफाई ह्या त्या सगळ्या गोष्टींची नक्की गरज असणार आहे, नाही असं नाही आहे. पाठीमागनं ह्या बेडरूमचा जर व्ह्यू बघितलं तर अप्रतिम व्ह्यू असणार आहे. हिल व्ह्यू आहे, ते सगळं ग्रीनरीचा व्ह्यू, अधिक बाकीच्या ज्या बिल्डिंग्स आहेत ठाण्याच्या हिरनंदानी इस्टेटमध्ये किंवा आजूबाजूच्या त्या सगळ्या बिल्डिंग तुम्हाला तुमच्या घरामधून दिसतात. आणि ह्याच्यातून तुम्हाला हवा पण चांगल्या पद्धतीची नक्की येते, कारण खिडकी त्या साईडला असल्या कारणानं. आणि हा बेडरूम खूप मोठा बेडरूम आहे. आणि इथे तुम्ही जर बघितलं तर परत कपाटासाठी जागा दिली गेलेली आहे. डागडुजीची मात्र फ्लोरिंगला डागडुजीची गरज नक्की असणार आहे. आणि नंतर तुम्हाला याच्यात असणारं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट एक मोठं प्रशस्त आणि चांगलं असणार आहे, जिथे तुम्ही वेगळ्या पद्धतीने ते बनवलं गेलेलं आहे. ह्या साईडला जरी आला तर इथे स्टोअरसाठी परत तुम्हाला वेगळी अशी जागा उपलब्ध नक्की असणार आहे. अशा पद्धतीचा हा तुमचा हा बेडरूमचा हा बेडरूम होता, हा बाथरूम होता. आता हे झाल्यानंतर तुम्हाला मी जस्ट याच्या अपोजिटला एक आपलं बेडरूम असणार आहे, त्याचे पण दाखवतो. इकडे मात्र वुडन फ्लोरिंग नाही आहे, त्याच्यामुळे ह्या रूमची साईज जर बघितली तर तुम्हाला याची पण साईज नक्की जाणवेल की खूप मोठी साईज ह्या बेडरूमला पण आहे. बघा किती प्रशस्त, किती मोठं आणि किती चांगलं आहे. परत विशेष म्हणजे ह्या बेडरूमला मात्र तुमची सुंदर आणि चांगल्या पद्धतीची बाल्कनी उपलब्ध आहे. कारण की समोर जर बघितलं तर असा सुंदर ग्रीन म्हणा हे सगळं तुम्हाला व्ह्यू, आणि हवाही तुम्ही आता हात असा फिरवतो तर हवा एवढ्या वरच्या फ्लोअरला असल्यामुळे तुम्हाला हवा पण इथे चांगल्या पद्धतीची नक्की जाणवते. अशा बघा किती मोठा हा बेडरूम आहे. ह्याच्यात म्हणजे हार्ड विषय आहे, मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे खरोखर विषय हा हार्ड आहे. इकडे जर बघितलं तर इकडे काय डक्ट वगैरे आहेत, पण त्याला आपण काही छेडत नाही इथं. पण समजा बेडरूम जरी बघितलं तर खूप मोठा आहे. आणि इकडे आलात तर परत इथे वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट इकडेही खूप मोठं आणि प्रशस्त मात्र नक्की तुम्हाला मिळणार आहे, पद्धतशीरपणे एकदम. बघा एकदम मोकळं असं चांगल्या पद्धतीचं तुम्हाला इकडे पण मिळणार आहे. इकडे परत स्टोरेजसाठी जागा उपलब्ध असणार आहे. खूप मोठं स्टोरेज आहे जे तुम्ही वापरू शकता व्यवस्थितपणे. बघा तिथून इथपर्यंत जरी बघितलं तर हे स्टोरेज तुम्हाला व्यवस्थित वापरता येईल, अशा पद्धतीचं इकडे असणार आहे. नंतर ज्यावेळेला आपण ह्या फ्लॅटच्या बाहेर येणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघा इथे कपाटाची साईड जी आहे मोठी आहे, चांगली आहे, एका साईडला राहते. आणि तुमचा बेडरूम मात्र एका साईडला मस्तपैकी होऊन जातो. ज्यावेळेला हे खालचा विषय आपला पूर्ण संपतो त्यावेळेला आपण ज्यावेळेला वरती जाण्याचा प्रयत्न करू त्यावेळेला वरती हा तुमचा 3 बेडरूमचा सोय केलेली आहे. 3 बेडरूम आहेत आणि तेही साईज वाईज बघितलं तर नक्कीच खूप मोठमोठाले असणार आहेत. हिरनंदानी राहण्याचं प्रत्येकाला इच्छा असते आणि हिरनंदानी बनवताना पण त्याच पद्धतीने बनवतो, क्वालिटीचे पैसे घेतो. पण आता ते आहे. ज्यावेळेला वरती आपण इथे येतो त्यावेळेला वरती आल्यानंतर तुम्हाला एवढी मोठी जागा परत ह्या वरच्या याच्यामध्ये आल्यानंतर हे मात्र तुमचं जे तुम्हाला सांगितलं ते हॉल वगैरे खालून दिसतो, ही जागा येते. ह्या जागेनंतर तुम्हाला एक स्पेशल बेडरूम परत ह्या साईडला तुम्हाला मिळतं. त्याच्यात जर तुम्ही बघितलं तर इथं कपाट ऑलरेडी एवढं मोठं कपाट सेट केलेलं आहे. कपाट सेट केल्याच्या नंतरही जरी आलात इकडे तर इथं पण खूप मोठा असा बेडरूम तुम्हाला मिळतो. या बेडरूमची साईजवर बघितली तर काय छोटी नाही, चांगल्या पद्धतशीर आणि मोठ्या पद्धतीने मोठी साईज मात्र तुम्हाला इकडनं पण मिळते. समोर जर बघितलं तर चांगल्या पद्धतीचा असा व्ह्यू मिळतो, जिथे तुम्ही सगळे खाली आहात, तुम्ही सगळ्यात जास्त वरती आहात असाच विचार करा. आणि नंतर ह्याच बेडरूममधनं जर आपण इकडे ह्या साईडला आलो तर इथे मात्र तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचं कपाट तुम्ही बनवू शकता कपडे ठेवायला त्याला. आणि नंतर एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला इकडे पण ते मोठं प्रशस्त आणि पद्धतशीर चांगल्या पद्धतीचं मिळतं. आणि इथे पण परत स्टोअरसाठी जागा उपलब्ध असणार आहे. अशा पद्धतीचं खरं इकडे हे तुमचं बेडरूम अधिक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला इकडे मी दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर आपण ज्यावेळेला ह्या बेडरूममधनं बाहेर येणार आहोत, बाहेर तर बघा इथे आलं तरी मला इथं माथ्याला हवा फील होते की हवा लागते मला इथे. नंतर ज्यावेळेला मी ह्या साईडला येतो, ह्या साईडला आल्यानंतर पुढच्या ह्याच्यात गेल्यानंतर तुम्हाला इथे परत 2 बेडरूमची सोय आहे. ह्या साईडला हे साईडला एक बेडरूम आहे आणि ह्या साईडला एक बेडरूम आहे. ह्या बेडरूमला ज्यावेळेला आपण येतो त्यावेळेला तुम्ही बघू शकता हे बेडरूमसुद्धा मोठं आहे, खूप चांगल्या पद्धतीचं आहे आणि मोठं पण आहे. नंतर इकडनं पण जरी त्याचा व्ह्यू बघितला तर सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा येऊरच्या डोंगराचा व्ह्यू आणि पश्चिम दिशेची हवा तुमच्या घरामध्ये येत राहणार कंटिन्यू, ह्या बेडरूमला पण त्या बेडरूमला पण. आणि एका
दुसऱ्या बाकीचे जे बेडरूम्स आहेत त्याच्यात पण पश्चिम दिशा आणि पूर्व दिशेची पूर्व दिशे सकाळचं ऊन ह्या गोष्टी तुम्हाला ह्या फ्लॅटमध्ये नक्की मिळतील. आणि हा तुमचा इकडे कपाटाची सोय ऑलरेडी चांगली केलेली, त्याच्यामुळे तुमचं इकडे ही मोकळी जागा तुम्हाला तशीच तशी मिळते. नंतर इथे एक वॉशरूम बाथरूम टॉयलेट असणार आहे जे मोठं प्रशस्त आणि चांगलं असणार आहे. जर तुम्ही इकडे आलात तर इकडे ह्या अशा पद्धतशीर इकडं पण स्टोरेजसाठी परत जागा उपलब्ध असणार आहे. आता आपण सध्या जे बेडरूम्स बघितले ते जवळजवळ 4 बेडरूम मी तुम्हाला दाखवलेले आहेत. आता आपला शेवटचा बेडरूम बाकी असणार आहे. या फ्लॅटमध्ये सध्या हे असं छोटं छोटं सगळं काम केलेलं आहे, पण मोठं काम करण्याची गरज लागणार आहे. इकडे आला तर तुम्हाला इथे परत चांगला मोठा बेडरूम असणार आहे, खूप मोठा बेडरूम आहे. आणि हा पण ह्या बेडरूमला जरी तुम्ही इथे आलात तर इथे तुम्हाला थोडंसं ग्रिल वगैरे हे थोडंसं ग्रिल खाली घेऊन तुमची ही बाल्कनी आहे, ह्याला थोडं तुम्हाला ग्रिल वगैरे लावावे लागतील, तेव्हा ही तुमची बाल्कनी परत तुम्हाला वापरात नक्की येईल. आणि बाल्कनीमधनं जर तुम्ही पुढं बघितलं तर सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा जो नजारा आहे हा तुम्हाला नक्की मात्र दिसणार आहे. कारण ह्या फ्लॅटमधनं थोडंसं इथं मात्र ते ग्रिल वगैरे लावावं लागणार आहे. तर बेडरूम तुम्हाला जाणवेल की किती मोठं बेडरूम आहे. बेडरूमच्या ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर परत चांगल्या पद्धतीचं आणि मोठं असं कपाट पण लावून ठेवलेलं आहे. आणि नंतर इकडे आलात तर इथे परत हे तुमचं वॉशरूम बाथरूम टॉयलेट हेही मोठं नक्की असणार आहे. आणि इकडे आलात तर इकडे पण परत स्टोरेजचं प्रावधान ऑलरेडी आहे. अशा पद्धतीचा हा तुमचा मोठा 2200-2300 कार्पेटला. ह्याच्यासोबत मात्र आपल्याला 2 कार पार्किंग मिळणार आहेत. आणि मेंटेनन्स मी तुम्हाला सांगितला साधारणतः 14,000 रुपये मेंटेनन्स असणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पार्किंग मी सांगितल्या पार्किंग एवढे असणार आहे. इथे बिल्डिंगला OC म्हणा CC म्हणा सोसायटी त्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी झालेल्या आहेत. रिसेलचा फ्लॅट असणार आहे. साधारणतः 2012-13ला याची OC रिसिव्ड आहे. त्याच्या अगोदर ते 2-3 वर्ष जे काही कन्स्ट्रक्शनला लागले असतील ते तर 15 ते 17 वर्ष आपण पकडू की 15 ते 17 वर्ष जुना हा डुप्लेक्स तुम्हाला मिळणार आहे. सगळ्यात मोठा विषय आपला राहिला तो हार्ड विषय म्हणजे पैशांचा. तर 7,55,00,000 रुपये ह्या मालकांनी कोट केलेली किंमत आहे. 7,55,00,000 हे मालक कमी करणार आहेत, पण अगदी करोडो रुपये कमी होणार नाहीत. काही लाखांमध्ये पैसे मात्र इथं कमी होतील आणि ते कमी होऊन जे काय पद्धतीनं होईल त्या पद्धतीनं ती डील पुढे होऊ शकते. बँक मात्र तुम्हाला कोणत्याही बँकेकडनं लोन वगैरे ह्या फ्लॅटवरती मिळू शकतो तुम्ही फ्लॅट मॉर्गेज केल्यानंतर. तर अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं दाखवण्याचा कार्यक्रम आपला रोजचा आहे. आणि आजचा हार्ड विषय होता, तो हार्ड विषय मी तुमच्या पुढं ठेवलेला आहे. ज्या मंडळींना अशा पद्धतीचं एवढं मोठं घर आणि ते ही ब्रँडेड डेव्हलपरकडे हवं असेल तर त्यांनी मात्र फोन करा हा फ्लॅट बघण्यासाठी. मी तो फ्लॅट तुम्हाला हा डुप्लेक्स बघण्यासाठी हा डुप्लेक्स मी तुम्हाला दाखवेल. आणि राहिला प्रश्न ज्यावेळेला तुमचं सगळं जुळून येणार त्यावेळेला मालकांसमोर बसून ह्याचा निगोशिएशन पार्ट आपण ठेवू आणि त्याच्या पुढचं जर काय असेल ते आपण कार्यक्रम लावू शकतो. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं किंवा व्हॉटेवर जसे कसे असतील तसे वेगवेगळे रोज दाखवतो, जेणेकरून मी चांगला प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतो. आणि मी तकरीबन बऱ्याचशा लोकांचं म्हणणं येतं की मालकांना राईट फिगर तुम्हाला सांगता येत नाही का, पण मी प्रत्येक मालकांशी अगोदर डिस्कस करतो आणि त्याच्यानंतर मग ह्या प्रॉपर्टीचं व्हिडिओ कार्ड दुनियादारी ते सगळं करत असतो. किंवा माझ्या खूप व्हिडिओमध्ये सांगितलं की 90% लोक आहेत की ते 90% लोक सगळ्या शब्द गोष्टी त्यांना पटतात. जवळजवळ 5-10% लोक आहेत की त्यांची आडेलटट्टू भूमिका असते त्याच्यावरती ते कायम असतात. मला असं वाटतं त्याच्यामुळे मी बोलत असतो. काहींना समजतं काहींना समजत नाही, पण ठीक आहे. माझं काम मी माझ्या पद्धतीनं चांगलं कसं होईल आणि लोकांपुढे चांगल्या गोष्टी कशा जातील त्याचा मी प्रथम विचार करूनच मग पुढच्या कारवाया करत असतो. त्यातनं पण माझ्या काही चुका होत असतील तर मला माफ करा. आणि आम्हाला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करणं आमचे घरं बघत राहा. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.